तुम्हाला माहिती आहे का, आपण जी शुगर खातो ती शुगर आपल्या शरीरामध्ये स्लो पॉयझनिंगचं काम करत असते. बरोबर ऐकलं मित्रांनो. आपल्या शरीरामध्ये आपण जी आहारातून शुगर घेतो ती आपल्या शरीरामध्ये स्लो पॉयझनिंगचं काम करत असते. तर ते कसं ते आपण जाणून घेऊया. आता आपण मित्रांनो पाहूयात की शुगर खाणं का कमी केलं पाहिजे किंवा शुगर खाणं का टाळलं पाहिजे. त्याचे काही मुख्य उद्देश आहेत ते मी तुम्हाला सांगतो. शुगर खाणं आपल्या डाएटमधून आपण जर कमी केलं किंवा जी डायरेक्ट शुगर आपण आपल्या शरीरामध्ये घेतो ती शुगर आपण जर खाणं कमी केलं तर आपल्याला बरेच प्रकारचे हेल्थ बेनिफिट्स मिळतात मित्रांनो. तर ते कोणते आता ते आपण पाहूयात. शुगर खाणं टाळल्यामुळे आपण आपले आहारामध्ये कॅलरीज कमी घेऊ शकतो. आता सध्या आपण सगळीकडे बघतोय की सगळेजण बोलतात की तुम्ही कॅलरीज कमी खा, कॅलरीज कमी खा. तर कॅलरीज ह्या सगळ्यात जास्त आपल्या आहारामध्ये या शुगरमुळे येतात. म्हणजे आपण 4 चपात्या जर खाल्ल्या तर त्या 4 चपात्यामध्ये आपल्याला 800 कॅलरीज मिळतात. आणि आपण 4 जर गुलाबजाम खाल्ले तर त्या 4 गुलाबजाममध्ये पण आपल्याला 800 कॅलरीज मिळतात. म्हणजे 4 चपात्या आणि 4 गुलाबजाम हे इतके मोठ्या प्रमाणात आपल्या गुलाबजाममध्ये कॅलरीज असतात. तर यामुळेच मी सांगतोय तुम्हाला की आपण गोड पदार्थ हे टाळले पाहिजेत. दुसरी गोष्ट आहे की आपल्या शरीरामध्ये शुगर घेतल्यामुळे किंवा शुगरी पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अचानक साखर वाढते. अचानक साखर वाढते म्हणजे काय होतं की आपण जी आहारामध्ये आपण गोड पदार्थ घेतो त्या गोड पदार्थामुळे आपल्या शरीरामध्ये वाढलेली साखरमुळे आपल्याला एक शरीराला जर्क बसतो. म्हणजे आपल्या शरीरातल्या पॅनक्रियाजला अचानकपणे इन्शुलिन्स तयार करावं लागतं आणि ते मोठ्या प्रमाणात तयार करावं लागतं. आणि ते मोठ्या प्रमाणात इन्शुलिन्स तयार केल्यामुळे काही वेळाने असं होतं की आपल्या शरीरातली शुगर एकदम कमी होते आणि मग आपल्याला परत 1-1.5 तासांनी भूक लागते. तर ही शुगर वाढणे कमी होणे हे शरीराला आपल्या चांगलं नाही. त्यामुळे डायरेक्ट शुगर ही आपण खाल्ली नाही पाहिजे. जसं स्वीट पदार्थ झाले किंवा आपण जी चहातून घेतो, कॉफीतून घेतो, जी प्रक्रिया केलेली ऊसापासून तयार केलेली शुगर ही टाळली पाहिजे असं माझं मत. म्हणजे आपण जेवण केलं त्यानंतर आपल्याला अर्धा 1 तास आराम करावा असं वाटतो. तर ते का होतं मित्रांनो, तर आपल्या शरीरामध्ये जेवण केल्यानंतर आपण जे काही चपाती खातो, भात खातो त्यापासून पण एक शुगर तयार होत असते. तर ती तयार झालेली शुगर आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन्स तयार होतं आणि त्यामुळे आपल्याला मग थकवा जाणवतो. म्हणजे मग शरीर आपलं काम करत असतं ती शुगर पचवण्यासाठी किंवा ती न्यूट्रलाइज करण्यासाठी. मग आपल्याला थोडासा आराम करावा असं वाटतो. मग आपण भले दुपारी आपण जेवल्यानंतर आपण झोपतो किंवा रात्री आल्यावर जेवण केलं रात्रीचं की लगेच आपल्याला झोपावं असं वाटतं. तर त्याचा हाच परिणाम दिसतोय आपल्याला की आपल्याला थकवा येतोय. तर तो आपण शुगर कमी केल्यामुळे किंवा चपाती किंवा ही जे भात आपण खातोय तर त्यावर कंट्रोल करून आपण दुसरीकडे शिफ्ट केलं किंवा आपण भाकरी खाल्ली तर त्यामुळे आपल्याला अचानक शुगर मिळणार नाही शरीराला आणि तो थकवा पण आपल्याला येणार. चौथी गोष्ट आहे वजन कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, आपण सगळीकडे बघतोय आता की सगळे लोकांचं काम हे हार्डवर्क न राहता स्मार्टवर्क झालेलं आहे. आपण फोनवरून, मोबाईलवरून किंवा कम्प्युटर स्क्रीनवरूनच काम करत असतो. तर त्यामुळे काय होतं की आपली जी लाईफस्टाईल आहे त्यात कुठंही हार्डवर्क राहिलेलं नाही. ते हार्डवर्क नसल्यामुळे आपण जी काही शुगर खातो त्याचं रूपांतर आपलं इन्शुलिन्स डायरेक्ट फॅटमध्ये कन्वर्ट करतं आणि त्याच्यामुळे काय होतं आपलं वजन वाढतं आणि वजन वाढलं की मग दुसरे हेल्थ प्रॉब्लेम आपले चालू होतात. म्हणजे कंबरदुखी, गुडघेदुखी, त्यानंतर आपल्या शरीरावर काळे व्रण येणे, शरीर काळवंडणे, शुगर वाढणे, हार्टचे प्रॉब्लेम वाढणे, हे सगळं वजन वाढल्यामुळे होतं. तर आपण वजन कंट्रोल करणं हे तितकंच गरजेचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही शुगर खाणं टाळा किंवा कमी करा. पुढचा मुद्दा आहे आपल्या शरीरात चरबी वाढते शुगरमुळे. मग शुगरमुळे आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा इन्शुलिन्स जे आहे ते आपल्या शुगरचं रूपांतर हे चरबीत करतं आणि मग ही चरबी म्हणजे एक स्टोअर फॅट असते मित्रांनो. म्हणजे शरीराला असं वाटतं की आपल्याला कधी ना कधी आपण जसं आपल्या घरामध्ये जसा किराणा आणून ठेवतो
जो आपल्याला महिनाभर पुरतो. तर तशा प्रकारे शरीर हे चरबीत आपल्या ऊर्जेचं रूपांतर करून ठेवतं, जे की कधी त्याला असं वाटतं की आपल्याला त्याची गरज पडेल आणि ते आपण मग तसं वापरू. मग ते काय होतं मित्रांनो, कारण की आपण एक्स्ट्रा कॅलरीज घेतो आहे आणि ते शरीराला वाटतं की आपल्याला ते साठवायची गरज आहे. ते नैसर्गिक तो शरीराचा भाग आहे. तर म्हणून आपण आपल्या शरीरामध्ये जेवढ्या कॅलरीज आपल्याला शरीरामध्ये आपण खर्च करू शकतो तेवढ्याच प्रकारे किंवा तेवढाच प्रकारचा आहार आपण कॅलरीचा आहार आपण घेतला पाहिजे, असं माझं मत. आणि हेल्थमध्ये काय काय प्रॉब्लेम येतात मित्रांनो, तर डायबिटीस हा सगळ्यात मोठा शुगरमुळे होणारा आरोग्यास धोकादायक असा रोग आहे मित्रांनो. म्हणजेच काय की आपण डायबिटीसमुळे शरीराचं इनबॅलन्सच होतं. म्हणजे रक्तातली साखर वाढली की रक्त हे आपल्याला थिकनेस वाढतो रक्ताचा, त्यामुळे मग आपल्याला किडनीला किंवा डोळ्याला त्याचे विपरीत परिणाम होतात साखर वाढल्याचे, किंवा हार्टला पण पंप करायला रक्त जड जातं आणि त्याच्यामुळे पण हार्टचे पण काही प्रॉब्लेम्स वाढतात. म्हणजे ओव्हरऑल हे साखरेमुळे पूर्ण शरीराचेच अवयवाला हा धोका असतो. म्हणून साखर ही कंट्रोल केलीच पाहिजे. आणि अजून दुसरा मुद्दा म्हणजे काय की आपल्याला फॅटी लिव्हर होतं मित्रांनो. फॅटी लिव्हर म्हणजेच काय की रक्तातली वाढलेली साखर ही प्रत्येक अवयवाभोवती पण वाढायला लागते. म्हणजे जसं हार्टला वाढली तर हार्ट ब्लॉकेजेस होतात, त्यानंतर पोटाभोवती वाढली तर पोटाचा घेर वाढतो, त्यानंतर आपल्या पँक्रियास मध्ये जर वाढली तर ते इन्शुलिन बनवायचं काम कमी करतं आणि मग आपल्याला डायबिटीस होण्याचा धोका वाढतो. आणि त्यानंतर रक्तात वाढली तर रक्ताचा थिकनेस हा वाढतो, त्याच्यामुळे आपला हृदय विकार येण्याचा धोका असतो. आणि ही जर लिव्हरमध्ये वाढली तर लिव्हर हे फॅटी होतं. म्हणजे लिव्हरच्या सेल ह्या फॅटी सेल तयार होतात आणि त्याच्यामुळे ते पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. आणि मग आपल्याला जे काय पाचक रस असतात किंवा आपल्या शरीरातलं रक्त जे फिल्टर करायचं काम असतं ते आपलं लिव्हर नीट करू शकत नाही आणि त्याच्यामुळे पण आपल्याला बरेचसे धोके भविष्यात जाऊन संभवतात. तर फॅटी लिव्हर होण्याचं पण एक कारण आहे. तर पुढचे मुद्दे काय आहेत आपण ते, तर साखर किती प्रकारची असते मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो की साखर ही 2 प्रकारची असते. म्हणजे एक नैसर्गिक शुगर आणि दुसरी म्हणजे आपण प्रक्रिया करून तयार केलेली शुगर जी ऊसापासून बनते. नैसर्गिक शुगरमध्ये पण 2 प्रकार येतात की एक फ्रूट्स आणि फळामधून येणारी शुगर आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थामधून येणारी शुगर, असे 2 प्रकारे शुगर येते. आणि जी प्रक्रिया केलेली शुगर असते ती ऊसापासून तयार होते. ऊसापासून जसं गूळ असतो, गूळ म्हणजे ही 95% शुगरच आहे मित्रांनो. तिचा फॉर्म फक्त थोडेसे केमिकल त्यात कमी वापरलेले असतात, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ती हेल्दी आहे, पण असं काहीच नाही. गूळ म्हणजे ही 95% शुगरच आहे. तर आपण पाहिलं की साखर आपल्या शरीराला हानिकारक आहे आणि त्याचे शरीरावर पण दुष्परिणाम होतात, त्याच्यापासून काही आजार निर्माण होतात. मग आपण काय करू शकतो, तर आपण साखरेला काही पर्याय काढले पाहिजे मित्रांनो. मग ते पर्याय काय निघू शकतात, तर काही हेल्दी पर्याय मी तुम्हाला सांगतो. जसं की आपण दुधामध्ये साखर न टाकता, मध न टाकता, मध पण आपल्या शरीराला हानिकारकाचं आहे मित्रांनो. मधामध्ये पण खूप शुगरचं प्रमाण जास्त असतं आणि ते पण आपल्या शरीराला जास्त प्रमाण नको आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आपण जसं बोलत होतो की साखरेला पर्याय काय, तर खजूर हा एकदम उत्तम पर्याय आहे मित्रांनो साखरेला. तर तो कसा, तर आपण दुधामध्ये साखर न घेता खजूर बिया घेतल्या पाहिजे, म्हणजे खजूर गर घेतलं पाहिजे आणि मग तो एक पर्याय आपण ठेवू शकतो दुधामध्ये. आणि जसं आपल्याला काही मिठाई वगैरे काही करायची असेल तर त्यामध्ये आपण खजूर घालू शकत नाही सगळ्याच मिठाईमध्ये, तर आपण काय करू शकतो, तर आपण स्टिविया म्हणून एक वनस्पती येते, ती एकदम साखरेसारखीच गोड असते आणि ती नैसर्गिक शुगर म्हणून आपण वापरू शकतो. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये जी साखरेचा स्पाईक येतो इन्शुलिनचा साखर खाल्ल्याने, तो स्टिवियामुळे येत नाही. तर स्टिविया ही अतिशय उत्तम वनस्पती आहे मित्रांनो. तिचे पानं आपण पानाचा रस टाकू शकता किंवा पानं टाकू शकता किंवा त्या पानापासून आता बाजारामध्ये पावडर फॉर्ममध्ये स्टिविया मिळते, स्टिवियाच्या रसापासून तयार केलेली, ती पण आपण घेऊ शकता. आणि अजून एक हेल्दी पर्याय म्हणजे ताडापासून एक प्रकारचा गूळ तयार होतो मित्रांनो. ताडाचं झाड असतं कोकणामध्ये, तिकडं गेलं तर आपल्याला मिळतं. ताडापासून एक रस निघतो आणि त्या रसापासून गूळ तयार होतो. तो गूळ पण आपण थोड्या प्रमाणात हेल्दी म्हणून ऑप्शन म्हणून आपण खाऊ शकतो.
तर असे 3-4 प्रकार मी तुम्हाला ऑप्शन्स दिलेत की जेणे काय करून आपण शुगर आपण आपल्या आहारामध्ये थोडी घेऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.